गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते आहे। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला भेडे पूल लवकरच सुरू होणार आहे। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार येत्या 10 ऑगस्ट पासून भेडे पूल हा खुला करण्यात येणार आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला पुण्यातील डेक्कन भागातील बाबा भिडे पूल हा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। याचं कारण म्हणजे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 ऑगस्ट पासून हा बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। अजूनही या बाबा भिडे पुलावरील जे मेट्रोचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाहीये, मात्र आगामी गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे उपनगरातील जे नागरिक आहेत ते सर्वाधिक या बाबा भिडे पुलाचा दुचाकीसाठी वापर करत असतात। शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी या पुलाचा वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे येत्या 20 ऑगस्ट पासून पुणे महानगरपालिकेने दिलेल्या सूचनेनुसार पुणे मेट्रोकडून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे आणि 20 ऑगस्ट पासून पुढचे 20 दिवस म्हणजे साधारण गणपती उत्सव संपेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे पश्चिम उपनगरातील जे नागरिक या दुचाकीवरून या पुलाचा वापर करत असतात त्यांना यामधून दिलासा मिळणार आहे। गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हा पूल जर सुरू झाला तर नक्कीच शहराच्या मध्यवर्ती भागात येणारे जे नागरिक आहेत त्याचबरोबर गणेश उत्सवासाठी जे लागणारं साहित्य असतं ते सुद्धा याच बाजारपेठांमध्ये मिळतं आणि त्यामुळे उपनगरातून जी येणारी वाहनं आहेत, दुचाकी चालक आहेत, यांना काहीसा दिलासा आता हा मिळणार आहे आणि 20 ऑगस्ट पासून बाबा भिडे पूल आता हा 20 दिवसांसाठी खुला करण्यात येणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।